शेतकऱ्यांना तेच कळत नाही. एवढ्या उन्हामध्ये रासायनिक फवारे घेतले का त्याच्यावर आणखी ॲलर्जी चढते आणि त्याला पातीला आणखी करप्या होतो, आणखी जळते. आता बघा तुम्ही, एकही फवारा न घेता कुठं करपा आहे का? काळुकी किती आहे. लोक काळुकीसाठी फवारे घेतात, करप्यासाठी फवारे घेतात, मव्यासाठी. याच्यात मवा नाही, काहीच नाही, काहीच नाही. मग फवारा घ्यायचा विषयच काय? असे आहे ना. त्याच्यामध्ये आहे ना कोणत्याही या काय काय आपल्या लोकांना, बऱ्याच लोकांना माहीतच नाही अजून नेमकं काय शेतीचं तंत्रज्ञान. आणि मला पण माहित नव्हतं. मी पण किती वर्ष झाले फसलेलो आहे. पण आता आपल्याला माहीत झाले. त्याच्यामुळे ना 100% गॅरंटी आली का मी पहिले बी वापरले ही औषधं, आता पण वापरली. ग्रीन लाईफ, युनिटी आणि ऑर्गॅनिक कार्बन, हे 3 एकत्र पाण्यातून 2 वेळा या प्लॉटला सोडलेत आतापर्यंत. हे दिल्यानंतर रासायनिकची गरजच हे नाही. रासायनिकची गरजच नाही, फवाराच घ्यायची गरज पडतच नाही. आणि रासायनिकचा फवारा सुद्धा घ्यायचा नाही. उलट रासायनिकचा फवारा घेतल्यानंतर त्याचा इफेक्ट होतो आणि इन्फेक्शन होऊन त्याला आणखी करप्या वाढवतो. किती टक्के खर्च वाचला फवारणीचा? याच्यात 50-60% 60% खर्च वाचला कमीत कमी. आणि समजा जर तुम्हाला या तंत्रज्ञानाविषयी माहिती नसती भेटली तर आज याची जर माहिती भेटली असती तर आज आमचं मग हालत खराब झाली आहे. मग फवारे मारून मारून आम्ही हैराण झालो असतो आणि करपे असता याच्यावर आणि असा कांदा पण नसता.